नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या फर्स्ट गेस्ट आहेत अनुजा पाटील साकोलकर, ज्या आहेत ॲप्टॅक लर्निंग सेंटर पनवेलच्या डायरेक्टर. आज आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ की शाळा कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच आपल्याला IT क्षेत्रात करिअर कसं करता येईल आणि त्यांच्या उद्योजकीय अनुभवावरूनच त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की IT क्षेत्रात करिअर करून आपली कशी ग्रोथ होऊ शकते. तर चला भेटूया आज अनुजा पाटील साकोलकर, ज्या डायरेक्टर आहेत ॲप्टॅक लर्निंग सेंटर पनवेल. नमस्कार अनुजा. नमस्कार वैष्णवी. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुझं स्वागत आहे. नमस्ते. तुला इथे येऊन कसं वाटतंय? मला सगळ्यात पहिल्यांदा तर सांगायचं की मी खूप जास्त एक्साइटेड आहे की माझं हे फर्स्ट पॉडकास्ट आहे आणि ऑफकोर्स तुझं पण फर्स्ट पॉडकास्ट आहे. तर इथे येऊन नक्कीच छान वाटतं आणि बघूयात काय काय माझी कशी जर्नी मी तुला सांगू शकेन. अनुजा, तुझा प्रवास कसा सुरू झाला? तुला लहानपणापासूनच असं वाटायचं की तुला ह्या क्षेत्रात यायचे की तू नंतर काही डिसाईड केलं? काय वाटतं तुला ह्या क्षेत्रात येऊन? एज्युकेशन क्षेत्र तर लहानपणापासून माझ्या घरात तेच वातावरण आहे. पण मी या क्षेत्रात म्हणजे इन्स्टिट्यूट ओपन करेन असं कधी मी खूप काही आधीपासून प्लॅनिंग नव्हती. पण जर बोलायचं झालं तर माझं फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण एज्युकेटेड असल्यामुळं नक्कीच लहानपणापासून ह्या क्षेत्राची चांगलीच माहिती होती. आणि जर माझं पर्सनल एज्युकेशन बॅकग्राऊंड म्हणत असशील तर इंजिनिअरिंग करून मी MBA केल्यामुळं मला ॲज अ प्रोफेसर चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्या जर्नीतूनच म्हणजे माझा जे काही वर्किंग एक्सपिरियन्स आहे ॲज अ वर्क एक्सपिरियन्स कम्प्लिटली एज्युकेशन बॅकग्राऊंड असल्यामुळं मी एज्युकेशन क्षेत्रातच माझं बिझनेस सुरू केला. ह्यासाठी तू कोणाला तुझं इन्स्पिरेशन मानशील? माझं स्वप्न असं काही ठरवलं नव्हतं मी, पण एज्युकेशन क्षेत्र जर बोलशील ना तर हे माझं फॅमिली बॅकग्राऊंड एज्युकेशन फील्ड मधलंच आहे. त्याच्यामुळे मी खूप लहानपणापासून हे क्षेत्र जवळून बघितलंय, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई आणि वडील दोघेही प्रोफेसर होते आणि माझ्या स्वतः आजोबांच्या नावावर माझ्या वडिलांनी शाळा कॉलेजेस पण काढलेले आहेत तिकडे. त्याच्यामुळे ह्या फील्डला मी खूप जवळून ऑब्झर्व केलंय की याच्यामध्ये किती छान ज्ञान देण्याने काय म्हणजे आपल्याला समाधान मिळतं. त्याच्यामुळे ह्या क्षेत्राबद्दल मला खूप जास्त आपुलकी आधीपासूनच होती. आणि लकीली असं झालं की मी स्वतः पण हायर एज्युकेटेड असल्यामुळं मला त्या फील्डचा एक्सपिरियन्स होता. आणि मग मी असं विचार केला की कधीही नोन क्षेत्र काही वाईट नसतं, म्हणून मी ह्या क्षेत्राला निवडलं. अच्छा, म्हणजे असं म्हणता येईल की तुझं इन्स्पिरेशन तुझी फॅमिलीच होती. करेक्ट बरोबर. त्याच्याबद्दल अजून काय सांगशील? इन्स्पिरेशन म्हणायला गेलेस तर आपण नॉर्मली आपल्या भारत देशामध्ये बरेच असे लोक आहेत, APJ अब्दुल कलाम, किंवा जर टेक्निकली खूप स्ट्रॉंग काही अचीव्ह केलेलं बोललं तर सुंदर पिचाई आहेत. असे बरेच लोक आहेत की मी स्वतः म्हणजे जे काही माझे इन्स्पिरेशन आहेत ते आपले जे भारत भूमीचे पुत्र म्हणा पुत्री म्हणा ह्या लोकांनाच इन्स्पिरेशन मानते. मग ते एज्युकेशन क्षेत्रातले असो किंवा कुठल्याही क्षेत्रातले असो, कारण त्यांची जर्नी ही आपल्या रिलेटेड असते असं मला वाटतं. कारण आपलं अपब्रिंगिंग पण भारत देशातलं आहे आणि त्यांचं. तर मी असं विचार करते की आपण त्या लोकांना जास्त फॉलो केलं तर आपण जास्त ग्रोथ करू शकतो. आणि बाकी आई वडील तर माझे बाय डिफॉल्ट आहेतच इन्फिरियन आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सासरची फॅमिली पण माझी एज्युकेटेड आहे. तिथलं पण माझं कम्प्लीट एज्युकेटेड बॅकग्राऊंड आहे. म्हणजे माझ्या सासरी माझे सासरे म्हणजे माझे जे काही इनलॉज फॅमिलीमध्ये डॉक्टर इंजिनियर सगळेच आहेत, वकील आहेत सासरे. तर याच्यामुळं ही जर्नी पण माझी एज्युकेटेड आहे. तर कंटिन्युअसली एज्युकेशन माझ्या रक्तातच म्हणलंच तरी चालते. इकडे रक्तात पण आहे आणि लग्नानंतर. त्यामुळे तुला हा प्रवास करताना फार डिफिकल्टीज नाही आल्या किंवा तुला फार विचार करावा लागला नाही की मी ह्या क्षेत्रात कसं जाऊ? असं विचार करावा लागला नाही. पण हे क्षेत्र जरी माझ्यासाठी नवीन नसेल ना तरी इन्स्टिट्यूटचं जे काही म्हणजे जर्नी आहे ना ती कम्प्लिटली वेगळी आहे. बरोबर. त्याच्याबद्दल सांग मग अजून. इन्स्टिट्यूट आता नॉर्मली आपण जेव्हा म्हणजे स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करतो हे खूप जास्त चॅलेंजिंग असतं, तुला माहितच आहे. कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर आहेच, आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन असतेच. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे
मुलं जे एक्सपेक्ट करतात माझ्याकडनं, प्लेसमेंट म्हणा किंवा जे काही त्यांना नॉलेज हवं असतं ते देण्यासाठी जी खटावटोप मला करावं लागते ना, ती खूप मोठी म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. बरोबर. अजून तुला असं कुठल्या डिफिकल्टीजला सामोरं जावं लागलंय हा बिझनेस सेट करण्यासाठी किंवा ह्या फील्डमध्ये आपल्याला स्वतःला सेट करण्यासाठी? सगळ्यात मोठी डिफिकल्टी सांगायचं झालं तर लोकेशन. म्हणजे मी बॉर्न अँड ब्रॉटअप लातूरची असल्यामुळं, मराठवाडा एरियातली असल्यामुळं माझ्यासाठी हे लोकेशन सगळ्यात नवीन होतं. आणि या लोकेशनमध्ये नक्कीच मला आवर्जून सांगावं वाटेल तुला की खरंच पनवेलमधले लोक इतके छान आहेत, नवी मुंबईचे. तर त्याच्यामुळे मला त्रास झाला, म्हणजे लोकेशनमध्ये मला माझं नाव कमवण्यासाठी सगळ्यात जास्त मला मेहनत घ्यावं लागली. आणि लोकांनी मला स्वीकारलं, लवकर स्वीकारलं. आणि कॉलेजेसमध्ये जे काही मी मीटिंग्स वगैरेला जाते किंवा जे काही प्रिन्सिपल असतात, जे काही त्यांचे डायरेक्टर्स असतात, त्यांना पर्सनली त्यांना भेटून त्यांना माझ्या इन्स्टिट्यूटबद्दल किंवा माझा जो काही वे आहे त्यांना म्हणजे मुलांपर्यंत पोहोचवण्याचा तो त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी मला खूप मोठं चॅलेंज असतं. ते तर चालूच असतं, म्हणजे ते आत्ता पण चॅलेंज असतं माझ्यासाठी. पण मी नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करत असते. चॅलेंज म्हणलीस तर लोकेशन माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. ह्या क्षेत्रात व्यवसाय करत असताना तुला अजून कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? या क्षेत्रात व्यवसाय करत असताना म्हणजे करण्यासाठी मला सगळ्यात मोठं चॅलेंज होतं इथलं लोकेशन. पनवेल माझ्यासाठी नवीन होतं कारण मी बॉर्न अँड ब्रॉटअप इन लातूरची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रामध्ये मला कंटिन्युअसली फेस करावं लागतं टिल टुडे, म्हणजे आजपर्यंत पण किंवा इथून पुढे पण मला एक चॅलेंज फेस करावं लागतं. ते म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजेस सोबत मी जेव्हा कोलॅबरेशन करते तेव्हा तिथले जे प्रिन्सिपल्स असतात, डायरेक्टर्स असतात, त्या लोकांना भेटून त्यांना माझा हेतू समजावून सांगणं की मुलांना मला कशा टाईपचे वर्कशॉप द्यायचे आणि त्यांना टेक्निकली कसं स्ट्रॉंग करायचंय, या गोष्टी त्यांना मला सांगणं खूप मोठं म्हणजे चॅलेंज असतं. आणि कारण त्यांना सर्टिफिकेशन कोर्स मुलांना द्यायला लावणं अकॅडमिक एकदा कॉलेजेसला हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्यांना टेक्निकली स्ट्रॉंग करण्यासाठी माझे कसे प्रयत्न आहेत हे सांगण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणं हे माझं नेहमीच म्हणजे चॅलेंज असतं आणि ही मला डिफिकल्टी फेस करावं लागते. आत्ताच्या जनरेशनला तू काय सांगशील? IT फील्ड हे चॉईस करताना त्यांनी काय पाहावं किंवा कशा प्रकारे काम करावं पुढे? आत्ताच्या जनरेशनला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर मी तुला म्हणजे या क्वेश्चनला थोडं टर्न करते तुझ्या, कारण तू काय बोलतेस की IT फील्ड असं काहीच नाही. मी माझ्या सगळ्याच स्टुडंटला सांगत असते किंवा माझ्याकडे जे इन्क्वायरीज येतात त्यांना मी सांगत असते की माझ्याकडे नॉन IT वाले पण बॅकग्राऊंडचे येतात आणि त्यांचं असं असतं की नाही मला IT मध्येच जायचंय. मी त्यांना आवर्जून सांगत असते की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कुठला बीकॉमचा मुलगा आला, त्यांनी 3 वर्ष बीकॉम मध्ये स्पेंड केलेत आणि तो येतो आणि सडनली मला असं म्हणतो की नाही मला जावा कोर्स शिकायचा आहे. तर त्या सगळ्या मुलांना मला आवर्जून सांगावं वाटतं की आजकालचं जगच IT क्षेत्र आहे, म्हणजे IT डिजिटल युग आहे तुमचं. तर आपण IT म्हणजे कोडिंगचं क्षेत्र नाहीये हे की तुम्हाला कोडिंग मध्ये गेलात तरच तुम्ही IT क्षेत्रात गेलात असं काही नाहीये. फॉर एक्झाम्पल तुझं डिजिटल मार्केटिंगचं आहे तर डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस वगैरे पण आम्ही त्याला कन्सिडर करतो IT क्षेत्रातच, कारण माझ्याकडे ऍपटेक मध्ये असे कोर्सेस आहेत त्याला आम्ही टेक्निकली टच देतो. म्हणजे जसं की तुमची वेबसाईट बनवणं वगैरे. तर ह्या सगळ्या फील्डसाठी पण मुलं म्हणजे नॉन IT वाले म्हणजे बीकॉम झालेले किंवा 12वी झालेली मुलं एनरोल करू शकतात. आणि आजकालच्या मुलांना मला आवर्जून सांगावं वाटतं की IT क्षेत्रात गेलात तरीही तुम्ही एक पर्टिक्युलर कुठलं तरी क्षेत्राच्या जास्त मागे लागू नका, कारण त्याचं जर्नी पण खूप लॉंग टर्म नसते. तुम्ही मल्टिपल याच्यामध्ये मल्टिपल चॉईस ठेवा, मल्टिपल शिकून घ्या आणि तुमचं टेक्निक्स जे काय आहेत ते स्ट्रॉंग ठेवा. म्हणजे IT मध्ये तुम्ही भरपूर वास्ट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्क्युलेट होऊ शकतात. येस, नक्कीच. ह्या सगळ्या प्रवासात असा कोणता क्षण आहे की जो तुझ्या खूप चांगला लक्षात राहिलाय? या सगळ्या प्रवासामध्ये ह्या दोन ते 2.25 वर्षाच्या जर्नीमध्ये मला एक क्षण असा आहे, क्षण भरपूर आहेत माझ्याकडे, पण एक क्षण असा आहे की ते मला आणखीन पण कधी पण लक्षात येतो. म्हणजे मी शेवटपर्यंत तो क्षण लक्षात हो हो आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्याकडे मी फ्री वर्कशॉप दिला होता 5 डेजचा. त्याच्यामध्ये माझ्याकडे बऱ्याच मुलं-मुलींनी म्हणजे वर्कशॉपमध्ये एनरोल केलं होतं आणि त्यांना वर्कशॉप दिल्यानंतर आम्ही त्यांना ऍप्रिसिएशन सर्टिफिकेट्स वगैरे दिले आणि त्यांना
काही इंटरेस्ट असेल कोर्स घेण्यासाठी तर तुम्ही आम्हाला भेटू शकता असं बोलले. तर त्याच्यामध्ये बरेच 3-4 लोकांनी ऍडमिशन घेतलं होतं. त्यामध्ये ना एक मुलगी होती, त्या मुलीला ती हुशार होती, तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि तिला कोर्स करायचे होते. माझ्याकडे 4 ते 5 कोर्सचं पॅकेज होतं जे की ते डिपेंडेंट होते. तर ते कोर्स तिला करायचे होते. ती येऊन मला भेटली आणि मला सांगितलं की मॅम मी तुम्हाला एक आफ्टर 2 days भेटते येऊन आणि मला एवढे कोर्सेस करायचे, मला कितीचं पॅकेज पडेल असं. आणि मी तुला आवर्जून सांगते की मला मुलींबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो नेहमी. तर मी तिला सांगितलं की तू बिंदास तुला जे काही कोर्स करायचे सांग, एकदाच तू एवढे कोर्सेस घेणार असशील तर मी तुला डिस्काउंट पण देईन, कारण मी मुलींना थोडं बहुत देते पण डिस्काउंट. तर मग ती मला आफ्टर 2 days ती तिच्या वडिलांना घेऊन आली आणि तिचे वडील म्हणजे ऍक्च्युली त्यांचं काहीतरी बिझनेस होता, नॉर्मली छोटंसं स्टॉल वगैरे होतं आणि ते त्यांचं कोरोनामध्ये चाललं नाही पुढे. तर त्यांनी नंतर गाडा सुरू केला होता स्वतःचा. फॅमिली बॅकग्राऊंड बऱ्यापैकी चांगली होती त्यांची, मे बी इन लॉज वगैरे तिच्या आईकडचे म्हणजे पॅरेंटल फॅमिली वगैरे. तर ती आली आणि वडिलांना घेऊन आली आणि वडिलांनी सगळं विचारून घेतलं आणि मला म्हणलं की सर मॅम तुम्ही प्रॉपर याच्यामध्ये हिला जॉब मिळेल ना, कारण आम्हाला खूप गरज आहे सगळ्या गोष्टीची. तर मी म्हणलं हो सांगितलं मिळेल नक्कीच. तर कितीचं पॅकेज आणि किती रुपये होतील मला फक्त सांगा, मी पैसे पाठवून देतो. मला ज्या वेळेला ते भेटायला आले ना त्यावेळेला मला माहित नव्हतं की त्यांचं गाडा आहे, स्टॉल म्हणजे काहीच आहे, फूडचं गाणं वगैरे काहीच माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं आणि त्यांनी सांगितलं पण नाही मला. मग आफ्टर विदिन 1 day तिने जॉईन केलं आणि ती चेक आणून दिली मला आणि चेक तिने तिच्या मामाच्या अकाउंटचं यूज केलेलं आणि मामाकडून तिने म्हणजे उसने पैसे घेतलेले ह्याच्यासाठी कोर्ससाठी. मला ना म्हणजे त्यावेळेला मी तिला असं बोलले अगं तू मामाकडून पैसे घेऊन हे करतेस. तर नाही, मी मामांना सांगितले की मला या कोर्सेस करून जे काही जॉब लागेल तेव्हा मी त्यांना तुम्हाला रिफंड कर. आणि मला ते इतकं छान वाटलं, मला असं त्यावेळेला थोडं येऊन गेलं डोक्यामध्ये की अरे मी तिला मदत करेन इन्स्टॉलमेंट रिलेटेड वगैरे, ती 1 time चेक द्यायची काहीच गरज नाही. पण नंतर मी असा विचार केला की नाही, आजकालच्या जनरेशनमध्ये असं जर कोणी विचार करत असेल तर ती पण गोष्ट खूप मोठी आहे. तर मी तिचा तो चेक घेतला आणि म्हणजे आता मला खूप जास्त असं सांगा वाटतं की प्राऊडली की ती आज एका मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉब करते आणि छान पॅकेजने जॉब करते आणि तिला त्याचा नक्कीच यूज झाला. तर असे अनुभव येत असतात. हा चांगला वाईट अनुभव घेतल्यानंतर तुला असं कधी वाटतंय की तू आत्ता काहीतरी मोठं साधलंयस किंवा नाव यू आर सॅटिस्फाईड? माझ्याकडे आणखीन एक क्षण तुला सांगते या रिलेटेड जर सांगायचं झालं तर. माझ्याकडे एक मुलगी आली होती, तिचं बॅकग्राऊंड होतं पॅरामेडिकल आणि तिने सांगितलं की मला IT मध्ये एंट्री करायची आणि तुम्ही मला फक्त गायडन्स सांगा की काय करू. ती कम्प्लिटली झिरो होती, ब्लँक होती आणि एक सर आहेत ओळखीचे माझे, तर त्यांनी तिला पाठवलं होतं, अलिबागची होती ती. तर ती बोलली की मॅम त्या सरांनी तुमच्याकडे पाठवलं मला, तर तुम्ही मला गाईड करा मी काय घेऊ. तर तिला मी नॉर्मली काय करत असते, माझ्याकडे जे कोणी स्टुडंट येतात त्यांना माहित नसतं की ते किती अमाऊंटचा कोर्स आहे. तर मी नॉर्मली त्यांचं त्या गोष्टीचा कधीच म्हणजे दुरुपयोग करत नाही किंवा गैरफायदा घेत नाही. त्याच्यामध्ये मी एवढं बघते की त्यांच्यासाठी इन फ्युचर काय उपयोगाचं आहे. तर त्यावेळेला मी तिच्यासाठी तेच केलं. त्यावेळेला तिचा कोर्सची अमाऊंट बसत होती 20 मध्ये. म्हणजे ती जे घेऊन आली होती म्हणजे तिच्या भावा बहिणींना विचारून वगैरे की मला हे करायचंय, तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये काही चेंजेस. तर माझा कोर्स 2 कोर्सेस मी तिला देऊन ते 15,000 मध्ये कोर्स बसवला आणि मग ती लगेच एनरोल केला. तिने सांगितलं की मॅम तुम्ही सांगते तर मी करते. बॅकग्राऊंड कम्प्लीट वेगळा होता पण त्या मुलीने पण भरपूर मेहनत घेतलं. विदिन 20-25 days तिला त्या ज्या सरांकडून ती आली होती माझ्याकडे, त्यांच्याकडे एक ते एज्युकेशन प्रोव्हाइड करतात म्हणजे फ्री ऑफ स्कॉलरशिपचं, त्याच्यामध्ये ती सिलेक्ट झाली बिकॉज ऑफ दिस बेस. म्हणजे हा बेस त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो. ते मला माहित होतं की हा बेस त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी लागतो. मी प्रॉपर तिला गाईड केलं आणि मी फॅकल्टीला पण सांगितलं की तिला तेवढं करून घ्यायचंय आपल्याला. विदिन 20 days ती तिकडे झाली आणि नेक्स्ट 2 months मध्ये तिला इतका छान कंपनीमध्ये जॉब लागला आणि तिने मला असा मेसेज लिहिला की ऑल बिकॉज ऑफ यू मॅम, की तुम्ही जो त्यावेळेला मला गायडन्स दिला त्याच्यामुळे मी इतकं छान करू शकले. म्हणजे मला स्कॉलरशिप पण मिळाली, मला प्लेसमेंट पण मिळाली आणि नेक्स्ट 6 months to 9 months मध्ये परत तिचा मेसेज आला की तुम्ही जे काही जर्नी सांगितलं होतं त्याच्यामध्ये मला आणखीन चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर मी स्विच करेन. विदिन अ इयर तिने चांगली कंपनी स्विच केली आणि टिल म्हणजे टुडे ती कॉन्टॅक्टमध्ये असते.
तर मला कधी असं वाटतं की ते 15,000 काहीच नव्हते माझ्यासाठी, पण मला असं वाटतं जेव्हा जेव्हा तिचा मेसेज येतो किंवा लोक असं काहीतरी मला अचिव्हमेंट बद्दल सांगतात किंवा माझ्या गायडन्समुळे त्यांची लाईफ एवढी छान टर्न होऊ शकते, तेव्हा मला असं वाटतं की खरंच मी खूप काहीतरी मोठं साध्य केले. अरे वा. आणि खरंच याची गरज आहे की म्हणजे इन्स्टिट्यूट खूप असतात, खूप ठिकाणी फीज घेऊन क्लासेस झाले होतात, कोर्सेस होतात, मुलं जॉबलाही लागतात, पण प्रॉपर गायडन्स मिळणं आणि मग प्रॉपर वेमध्ये पुढेही सपोर्ट मिळणं ह्या सगळ्याची खरंच खूप गरज असते, जे तू करतेस. मॅम, ॲपटेकच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्यांसाठी काही स्पेशल प्लॅनिंग आहे का ॲपटेककडे, किंवा कशा प्रकारे ॲपटेक त्यांना गाईड करतं? काही ॲडव्हान्स प्लॅनिंग केलं आहे का ॲपटेकने त्यासाठी? ॲपटेक हे खूप मोठं ब्रँड आहे आणि माझी फ्रँचायझी सुरू करून मला 2 ते 2.5 वर्ष झालं. या ब्रँडचं सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट हा आहे की MNC ब्रँड आहे आणि याचे बऱ्याच कंट्रीजमध्ये पण फ्रँचायझी आहेत आणि माझ्या अंडर, म्हणजे मी पनवेल सेंटरची डायरेक्टर असल्यामुळे माझ्या अंडर कम्प्लिटली रायगड डिस्ट्रिक्टचा एरिया टिल वाशीपर्यंतचा एरिया येतो. या ब्रँडला हा जुना ब्रँड आहे, 1986चा ब्रँड आहे. याला बरेच लोक ओळखतात. म्हणजे माझ्याकडे जेव्हा इन्क्वायरी येते तेव्हा ते पॅरेंट्स सांगतात की मी ॲपटेक मधून कोर्स केला होता 2000 साली, मी ॲपटेक मधून कोर्स केला होता 2005 साली, म्हणजे त्यांचे पॅरेंट्स 1995 ला असं ते सांगत असतात. मग त्यांना एक टच असतो, एक इमोशनल टच असतो की मी इथून कोर्स केलाय तर आपल्या मुलांना पण आपण म्हणजे सजेस्ट करू शकतो. मग आता नवीन इन्स्टिट्यूट खूप ओपन झालेत, त्याच्यामुळे लोकांना असं असतं की या जगामध्ये कसं आहे कॉम्पिटिशन, मी तुला जसं बोलले की कॉम्पिटिशन खूप असतं, तर लोकांना वेगळं काहीतरी पाहिजे म्हणलं तर कमिटमेंट, ॲपटेकची कमिटमेंट खूप चांगली आहे. मी ह्या बाबतीत 100% गॅरंटी देते की ॲपटेक ओव्हर कमिटमेंट कधीच करत नाही. ॲपटेकचा जो सिलेबस असतो तो त्याला एक ओल्ड टच आहे आणि त्या गोष्टींची आत्ता खूप गरज आहे आजकालच्या मुलांना. आजकाल कसं होतं की म्हणजे मुलांना खूप आधांतरी म्हणजे विदिन 2 months मध्ये सगळं पाहिजे असतं, पण ॲपटेकचं मी स्वतः बघते ना की ॲपटेकचा सिलेबस असा म्हणलेला आहे की तो 3 महिन्याचाच कोर्सचा सिलेबस असतो. म्हणजे जर मुलांना जर हार्ड अँड फास्ट पाहिजे असेल तर आम्ही त्यांना आवर्स जास्त देऊन तो सिलेबस कम्प्लीट करतो. म्हणजे त्यांचे ई बुक्स म्हणा, त्यांचे जे काही सिलेबसचे पॅटर्न्स आहेत ते खूप छान त्यांनी डिझाईन केलेले आहेत आणि जुने आहेत. आता आणखीन काही गोष्ट अपग्रेड करत आहेत ते, पण जुन्या पण ज्या गोष्टी आहेत ना त्या खरंच गरजेच्या आहेत. हे मुलांना नाही कळत, पण मुलं जेव्हा प्रत्यक्षात शिकतात आणि आमचे फॅकल्टीज त्याच्यावर वर्कआउट करून त्यांना जेव्हा शिकवतात ना तेव्हा ते खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुझंच डिजिटल मार्केटिंग तुमच्या क्षेत्रामध्ये तुला माहिती आहे की तुमच्यामध्ये SEO आहे, तुमच्यामध्ये वेबसाईट बनवणं आहे, तर तुम्ही वर्डप्रेसमध्ये PHP मध्ये वेबसाईट बनवता, कोडिंग रिलेटेड वगैरे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्याकडे फक्त थेरॉटिकल नॉलेज नाहीये, तर आमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे. म्हणजे आमच्याकडे डिजिटल मार्केटिंग मध्ये जे काही आम्ही शिक्षण देतो त्यांना पण शिकवण्यासाठी वेगळे डेव्हलपर आहेत, प्लस सोशल मीडिया हँडल करण्यासाठी वेगळे, थेरॉटिकल नॉलेज देण्यासाठी पण वेगळे फॅकल्टीज आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे एकाच छताखाली सगळं मिळतं थोडक्यात. आणि मग जॉबही तुम्ही प्रोव्हाइड करता का त्या स्टुडंटसाठी? हा, प्लेसमेंट ॲपटेक बघतं, कारण ॲपटेकच्या बऱ्याच कंपन्यांसोबत टायअप आहेत. डिलॉइट म्हणा, TCS म्हणा, ॲक्सेंचर वगैरे बऱ्याच कंपन्यांसोबत टायअप आहे. तर ॲपटेकचं ब्रँड जुनं असल्यामुळे HR वगैरे कॉन्टॅक्टमध्ये असतात. परत कंपन्यांसोबत टायअप असल्यामुळे कंपन्या विचारतात की तुमच्या कुठल्या सेंटर्सचे कसे मुलांना प्लेसमेंट पाहिजे का वगैरे. तर आमचे हेड ऑफिसवरून एक HR हँडल करते आणि माझ्या सेंटरवरून एक सेल्स कोऑर्डिनेटर वगैरे असतं, ॲडमिन कोऑर्डिनेटर, ते लोक हँडल करतात की पुन्हा आमचा कोर्स झाला, एकदा फिनिश झाला की त्यांना आम्ही प्लेसमेंटवर काम करतो. आणि आमच्याकडे 2 ते 3 टाईपचे कोर्सेस आहेत, म्हणजे स्किल बिल्डर, स्मार्ट प्रोफेशनल आणि करिअर ओरिएंटेड. तर स्किल बिल्डर कोर्सेस हा कमी अमाऊंटचा असतो, बिलो 15,000 वगैरे असतात. तरीही आम्ही त्या लोकांना प्लेसमेंटसाठी नक्कीच म्हणजे मदत करतो. आम्ही कधीच असं नाही विचार करत की कमी अमाऊंटचा आहे. आणि स्मार्ट प्रोफेशनलचे जे कोर्सेस असतात ते 30, 35, 40,000 अमाऊंट असतात. त्याच्यासाठी तर आम्ही 100% प्लेसमेंट असिस्टन्स देतोच. आणि करिअर ओरिएंटेड कोर्सेस 1 year, 1.5 years वगैरे असतात. ते तर ते ॲज अ डिप्लोमा वगैरे सारखं ते एज्युकेशन घेतात. म्हणजे त्याच्यात त्यांचं अकॅडमिक पण स्ट्रॉंग होतं, प्लस प्रॅक्टिकली पण स्ट्रॉंग होतात. आणि त्याच्यात तर त्यांना जॉब मिळतो. कारण आमच्याकडे सिस्टीम अशी आहे की तुम्ही एकदा ॲपटेक पनवेलमध्ये एंट्री केला की
तुमचा 80% सिलेबस झाला की आम्ही तुमच्या जॉबवर वर्कआउट करतो. म्हणजे करिअर जर्नीवर आमचा वर्कआउट सुरू होतो. आमचा ग्रुप असतो IT ओरिएंटेड, नॉन IT ओरिएंटेड, त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून आम्ही HR वगैरे कनेक्टेड राहतात. पर्सनली स्टुडंट सोबत माझी HR कॉन्टॅक्टमध्ये असते, हेड ऑफिसची. तर त्याच्यामुळं म्हणजे मुलांसाठी हे खूप म्हणजे बेनिफिटेड आहे की तुम्ही तिथेच कोर्स करणार आहात आणि जॉबही तुम्हाला तिथेच मिळणार आहे. अनुजा, या स्पर्धात्मक युगात तू तुझ्या बिझनेसला कसं वर आणतेस, त्यासाठी काय एफर्ट्स घेतेस? आत्ताच्या युगामध्ये कसं असतं की तुम्हाला जे काही समोरच्याला दाखवायचं असतं किंवा जे काही त्यांना आपल्याला सांगायचं असतं की तुम्हाला या गोष्टींमधून हे मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही आमच्याकडे सर्टिफिकेशन कोर्स करा, त्यातून तुम्हाला टेक्निकली आम्ही स्ट्रॉंग करू, तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग देऊ, हे सगळं जेव्हा सांगतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे असतं की त्यांना ते प्रूफ हवं असतं आजकाल. मग त्याच्यासाठी मी माझ्याकडून फ्री वर्कशॉप्स देते कॉलेजेसला. सगळ्यात पहिले तर मी जेव्हा भेटते तेव्हा कधीच त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करत नाही की तुम्ही आमच्या म्हणजे तुमच्या मुलांना ऍडमिशनसाठी गाईड करा वगैरे. मी कॉलेजेसला डायरेक्ट सांगते की आमच्याकडून तुम्हाला एक फ्री वर्कशॉप असेल 1 डेचा 1-2 आवर्सचा. त्याच्यासाठी माझ्या फॅकल्टीजची मदत होते मला. त्यांच्या थ्रू मी त्यांना फ्री वर्कशॉप देते. इव्हन सेंटरमध्ये पण देते. ऍडमिशन घेताना मुलांना मी फ्री डेमो देते. तेव्हा मग ते चेक करतात, तेव्हा मग त्यांना आयडिया येते आणि मग ते ऍडमिशन घ्यायला लागतात. म्हणजे मला हे एफर्ट्स घ्यावाच लागतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट म्हणजे मार्केटिंग. जसं की मला VK डिजिटल तुझ्या टीमची खूप जास्त मदत होते आणि अर्थातच तुझी मला मदत होते. तुम्ही जे एफर्ट्स घेतात की म्हणजे माझे कॅम्पेन लावतात किंवा जे काय सोशल मीडियावर माझे पोस्ट किंवा माझे रील्स टाकतात, तुमचे ग्राफिक डिझायनर्स, तुमचा एडिटर, त्याच्यासाठी एफर्ट्स घेतो, त्यामुळे लोकांपर्यंत ती गोष्ट चांगल्यारीते पोहोचते. म्हणजे नुसतंच मी एकदा एका सेंटरमध्ये बसून कॉलेजेसला व्हिजिट करून विदाऊट मार्केटिंग काहीच झालं नसतं. मार्केटिंग इज द बिग पॉइंट. म्हणजे मी जेव्हा कॉलेजेसमध्ये पण जाते, जेव्हा मी एखाद्या फॅकल्टीजला किंवा HODला डायरेक्टरला भेटते, तेव्हा मला माझे प्रोफाईल दाखवायला लागतात आणि हे सगळं मला मार्केटिंग टीम कडून तयार करून मिळतं आणि ते खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप मोठा हात आहे तुमचा VK डिजिटलचा याच्यामध्ये, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी सेल्स टीम, सेल्स कोऑर्डिनेटर, ऍडमिन कोऑर्डिनेटर आणि आणखीन एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे फॅकल्टी आमची, म्हणजे फॅकल्टीज, ट्रेनर. तर त्यांचे एफर्ट्स खूप मॅटर करतात, कारण त्यांच्या शिकवण्यामुळं ते अपग्रेड करतात मुलं. म्हणजे त्यांची माउथ पब्लिसिटी जी आमची होते ना, ते आमच्या फॅकल्टीज एक्सपर्ट आहेत, चांगल्या एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत. बरोबर, फॅकल्टी चांगली असल्यामुळे माउथ टू माउथ पब्लिसिटी पण खूप छान होते तुमची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री डेमो खरंच मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. फ्री डेमोमुळे मुलांना कळतं की आपल्याला इथे ॲडमिशन घ्यायला पाहिजे की नाही, किंवा ह्यांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, किंवा कशा प्रकारे आपण पुढे ह्या कोर्सेसने ग्रोथ करणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे फ्री डेमो खरंच खूप छान आहेत. फ्री डेमो मदत करतात, परत फॉलोअप्स घेतात आमचे सेल्स टीम आणि स्ट्रॉंग फॉलोअप्स घेतात. म्हणजे त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम असेल स्टुडंट्स कडून तर ते आम्ही त्यांना त्यांच्या टाइम प्रमाणे, ड्युरेशन प्रमाणे त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो कोर्स. आम्ही सिंगल स्टुडंटला पण कोर्सेस देतो. आम्ही बॅच वाईज पण आम्ही ऍडमिशन्स नाही घेत. आम्ही सिंगल आमचे ऑनलाईन ऑफलाईन सेटअप असतात. ऑनलाईन पण आमचे चांगले कोर्सेस चालतात, त्याच्यामुळे ऑनलाईन पण आम्ही त्यांना व्यवस्थित सेट करून देतो. एखाद्या सपोज वर्किंग आहे स्टुडंट आणि त्याला जमत नसेल, शनिवार रविवार वगैरे पाहिजे असेल, जे काय त्यांचं असेल, त्यांना त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे आमच्या सेंटरचा. अनुजा, आता हा एक थोडा वेगळा प्रश्न आहे. तू इतकी चांगली जॉबला होतीस, खरं तर खूप सेट होतं तुझं, तर मग तरीही तुला बिझनेस करावं किंवा एखादी इन्स्टिट्यूट ओपन करावी, स्वतःचं सेटअप करावं असं का वाटलं, किंवा ह्या सगळ्यासाठी तू इतर महिलांना काय सांगशील? नक्कीच, थँक्यू सो मच वैष्णवी हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण जॉबला मी होते, पण जॉबचं सॅटिस्फॅक्शन हे सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं. जेव्हा मी जॉब मधून काही अर्न करायचे ना, ते माझा फक्त अनुजा पाटील साकोळकर पुरतच इन्कम असायचा तो, कारण तो माझ्या अप्रिसिएशनला मला ते इन्कम मिळायचं. पण आज जे मी करते ना, त्याच्यामध्ये माझा सोशल सगळ्यात मोठा टच आहे. प्लस मी काहीतरी देते आणि माझं महत्वाचं म्हणजे मी कुठली वस्तू नाही देत, मी ज्ञान देते.
आणि ही गोष्ट देण्यासाठी मला ही ऑपॉर्च्युनिटी कधीच सोडायची नव्हती, कारण हे लॉंग टर्म राहतं. म्हणजे ज्ञान हे लॉंग टर्म राहतं. आणि मला असं वाटायचं की नेहमीच मी जेव्हा एखाद्याची काउन्सिलिंग करते किंवा जेव्हा इन्क्वायरी करते ते खूप मोठं सॅटिस्फॅक्शन मिळतं मला. आणि जर्नी माझी जॉबची एज्युकेशन बॅकग्राऊंडचीच होती, त्याच्यामुळं मला बिझनेस करताना सेम रिलिव्हंट बॅकग्राऊंडचा बिझनेस करण्यासाठी त्या माझ्या जॉबची मदत झाली. असं नाही की मी सडनली जॉब करत होते आणि खूप वेगळ्या क्षेत्रात बिझनेस सुरू केला, असं नाही. म्हणजे त्या जॉबचा मला कम्प्लिटली उपयोग झाला, कारण मी बॅकग्राऊंड माझं एज्युकेशनच होतं जॉब मधलं. एज्युकेशन सेटअप मध्येच मी वर्किंग होते. तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की सोशियली मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्याच्यासाठी मी हा बिझनेस सुरू केला. आणि मला छान वाटतं की म्हणजे मुलं येतात माझ्याकडे, चांगले कोर्सेस सिलेक्ट करतात, शिकतात, जातात, वेगवेगळे एक्सपिरियन्स, वेगवेगळे अचिव्हमेंट करतात, मुलं प्रोजेक्टवर काम करतात. आणि मग मला छान वाटतं की ते स्वतः प्रोजेक्ट बनवतात. म्हणजे शिकताना पण त्यांना स्वतःला वेगळं सुचतं, असं नाही की कम्प्लीट आम्ही जे देतो त्यावरच ते काहीतरी करतात. त्यांचं स्वतःचं पण माइंड यूज करून ते वेगळं काहीतरी करतात आणि दाखवतात की मॅम मी हे केलं ते केलं. हे खूप छान वाटतं, कारण हे लॉंग टर्म असतं, कारण त्यांचा बेस स्ट्रॉंग होतो. कारण माझा क्राऊडच आहे 18 to 25, म्हणजे माझा मॅक्सिमम क्राऊड 18+ to 25चा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या खऱ्या लाईफची आणि खऱ्या करिअरची सुरुवात माझ्याकडून होते. हे मला खूप छान वाटतं, म्हणून मी ही फील्ड चूज केली. अनुजा, तू पर्सनली काय सांगशील तुझ्याबद्दल, किंवा इतर महिलांना तू काय सांगशील? म्हणजे तुझा हा जो इतका मोठा प्रवास आहे आणि आत्ता तू जी काही यशस्वी महिला उद्योजिका म्हणून आहेस, तर त्यासाठी तू इतर महिलांना काय सांगशील, काय मार्गदर्शन करशील? खूप छान प्रश्न विचारलायस वैष्णवी, कारण मला याच्याबद्दल खरंच बोलायचं होतं. सो मच. आणि खरंच सगळ्यांसाठी एक संदेश असेल तुझ्याकडून. नक्कीच नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या क्षेत्रात येण्याच्या आधी या क्षेत्राचा एक्सपिरियन्स होता मला. मी 7 ते 8 वर्ष, रादर 9 ते 10 वर्ष मी याच क्षेत्रामध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून काम केलेले. आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे मी इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणा, MBA कॉलेजेसमध्ये ॲज अ कोऑर्डिनेटर, ॲज अ प्रोफेसर काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर मला क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. तेव्हा मला स्वतःला असं फेस करावं लागलं की माझं पर्सनल जे काही एक्सपिरियन्स आहे, मला आता 7 वर्षाची मुलगी आहे आणि त्याच्या आधी मला बरेच हेल्थ इश्यूज होते. म्हणजे माझे 2 ते 3 मिसकॅरेजेस झाले मुलीच्या आधी, ते कॉमन आहे आत्ताच्या जगामध्ये. तर पण या गोष्टींमध्ये मी खचून नाही गेले, कारण यामध्ये असं होतं की आपण आपले हेल्थ इश्यूज सांगतो किंवा आपण आपले पर्सनल इश्यूज सांगून आपण आपली करिअर जर्नी स्टॉप करतो. तर मी तसं न करता त्याला मी वेगळं टर्न घेतलं आणि त्याला मी एक चॅलेंज समजून मी ह्या क्षेत्रात, म्हणजे मी थांबले नाही, मी बसले नाही, मी कंटिन्युअसली वर्किंग होते. जे काही 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स माझा ब्रेक होता तो मी घेतला नक्कीच तिच्यासाठी. पण ह्या जर्नी मी माझी चालू ठेवली आणि ह्या चालू ठेवल्यामुळं मला आत्ता बिझनेस करताना खूप त्रास नाही झाला. कारण तुम्ही जेव्हा वर्किंग असता ना, तेव्हा तुम्हाला कुठलीही गोष्ट, म्हणजे तुमचं जॉब असो, बिझनेस असो, त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास नाही होत. हल्ली काय होतं, तुमचं पर्सनल इश्यूज, लेडीज आपले पर्सनल इश्यूज सांगतात, मग ते गॅप घेतात, ब्रेक घेतात, मग त्यांना ते जॉब करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि मग त्यावेळेला मग त्यांना असं होतं की नाही, आता करिअर जर्नी आपली स्टॉप झाली आणि किंवा काही वेळेला तर पूर्ण स्टॉप होऊन जाते, पूर्ण स्टॉप. आणि ते ह्या ब्रेकमुळेच असं होतं. बरोबर म्हणतात की नाही, आता मी आता काहीच नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे मग ते स्टॉप करून टाकतात. मग आफ्टर 50, आफ्टर 40-45 त्यांना ते खूप फील होतं आणि तेव्हा वेळ निघून गेलेली आहे. त्याच्यामुळे मला खास महिलांना हे उपदेश द्यायचा आहे की तुम्ही पर्सनली कधीच कुठलं म्हणजे रिझन सांगू नका. तुम्हाला जे काही अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत ते तुम्ही संधी, चांगल्या अपॉर्च्युनिटीज म्हणून साध्य करा आणि त्याला तुम्ही ग्रो करा स्वतःला. मग ते जॉब असो, होम बिझनेस असो, काही असो. पण प्लीज माझा एकच उपदेश आणि संदेश असेल सगळ्यांना की घरी बसून राहू नका, काहीतरी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करा. बरोबर. आणि मीही प्रत्येक महिलांना एक संदेश देईल की अडचणी या येतच असतात, पण या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. खूप साऱ्या संधी आपल्या वाट पाहत असतात, फक्त संधी कोणत्या आहेत आणि त्या माझ्यासाठी कोणत्या आहेत हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. अडचणींना मात करून त्या संधींना अचीव करणे हेच आपलं कार्य आहे.
अनुजा, तुझ्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. इतर महिलांना तसंच मलाही छान मार्गदर्शन केलंस. मला खरंच खूप छान वाटलं तू इथे आलीस माझ्या पॉडकास्टमध्ये. खरं तर हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि तू माझी फर्स्ट गेस्ट आहेस. तर तुला इथे येऊन कसं वाटतंय? सगळ्यात पहिले तर जेव्हा तू मला भेटलीस आणि सांगितलीस की मी पॉडकास्ट चॅनल सुरू करते, मला इतकं छान वाटलं की काहीतरी वेगळं आहे आणि खूप छान चालेल. कारण तुझं मला माहिती आहे मेहनत किती असते. पण जेव्हा तू मला हे सांगितलंस की याच्यासाठी मी तुला फर्स्ट गेस्ट आणि त्यातल्या त्यात फर्स्ट गेस्ट, तर मी खूप जास्त म्हणजे नर्वस फील करत होते की कसं होईल, काय होईल. पण जेव्हा तुझं सगळी प्लॅनिंग ऐकली ना, तेव्हा मी एक्सायटेड पण तेवढीच होते. आणि त्याच्यामुळं नक्कीच आता मला खूप छान वाटतंय. कारण एक नॉर्मल गप्पा गोष्टी झाल्या आणि मला माझं मनातलं जे काही म्हणजे एक्सप्रेस करता येऊ शकलं तुझ्या ह्या चॅनलमुळं, ते सगळ्यात मोठं म्हणजे माझं ॲप्रिशिएशन आहे तुझ्यासाठी. थँक्यू अनुजा. ह्या होत्या ॲप्टॅक लर्निंग सेंटर पनवेलच्या डायरेक्टर अनुजा पाटील साकोळकर. अशाच वेगवेगळ्या उद्योजकांना पाहण्यासाठी आणि त्यांचा प्रवास पाहण्यासाठी माझा चॅनल बिझनेस टॉक मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. कारण आपल्याला असेच नवीन नवीन उद्योजकांचे प्रवास पाहायचे आहेत. तर तुम्ही पाहायला विसरू नका बिझनेस टॉक मराठी, तुमच्या आमच्यासाठी, उद्योजकांसाठी.